Good morning, all first year student. Myself, Kale Jayasri. We are dealing to English subject. So, last lecture having start chapter number first, unit first, chapter number first, applied grammar. In applied grammar between last lecture complete point, preposition, articles, conjunction. There are three main types in last lecture study. So today's lecture having start. Next point, types of sentence. मागच्या लेक्चरमध्ये आपण आर्टिकल्स, प्रिपोजिशन अँड कंजक्शन हे पॉईंट डिटेलमध्ये बघितले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पॉईंट स्टडी करायचा आहे टाइप्स ऑफ सेंटेन्स. देन टाइप्स ऑफ सेंटेन्स there are three main types. So in this diagram, imperative sentence, declarative sentence, exclamatory sentence, interrogative sentence यासारखे डायग्राममध्ये आपल्याला या 4 पॉईंट दिसतात आपल्याला सेंटेन्सचे. So one by one in detail study in this lecture. So types of sentence means वाक्याचे प्रकार. त्यामध्ये आपल्याला वाक्याचे प्रकार कोणकोणते आणि किती प्रकार आहे ते बघायचे आहे. टाइप्स ऑफ सेंटेन्स. सो आपलं म्हणणं दुसऱ्याला समजावं यासाठी शब्दाची अर्थयुक्त रचना करावी लागते. पूर्ण अर्थबोध होणारे शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. ही अर्थपूर्ण रचना करण्यासाठी वाक्याचे प्रकार कोणते आहेत तर ते आपल्याला बघायचे आहे. देन टाइप्स ऑफ सेंटेन्स देअर आर 4 मेन टाइप्स. फर्स्ट वन इज assertive sentence, second one is interrogative sentence, third one is imperative sentence, fourth is exclamatory sentence. यासारखे 4 मेन टाइप्स आहे सेंटेन्सचे. वाक्याचे मुख्य 4 प्रकार आहे. कोणते तर assertive sentence म्हणजे विधानार्थी वाक्य. दुसरा कोणता आहे तर इंटरेगेटिव्ह सेंटेन्स. इंटरेगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थ वाक्य. तिसरा इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स मीन्स आज्ञार्थी वाक्य. फोर्थ आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मीन्स उद्गारवाचक वाक्य. थोडक्यात बघूया आपण. असरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य म्हणजेच निश्चित विधान करणाऱ्या वाक्याला असरेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर आपण ज्या वाक्यामध्ये एखादं विधानार्थी बोलायचं असेल आपल्याला त्यामध्ये त्या वाक्याला असरेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. सेकंड टाइप्स आहे इंटरेगेटिव्ह सेंटेन्स. इंटरेगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. इंटरेगेटिव्ह सेंटेन्स बिटवीन जे वाक्य प्रश्न विचारते त्या वाक्याला इंटरेगेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. थोडक्यात आपल्याला एखाद्याला जर प्रश्न विचारायचा असेल तर आपण ते जे वाक्य तयार करतो त्याच वाक्याला इंटरेगेटिव्ह सेंटेन्स मीन्स प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. थर्ड वन इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. सो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मीन्स आज्ञार्थी वाक्य. जे वाक्य आज्ञा देते विनंती करते त्या वाक्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. समजा आपल्याला एखाद्याला आज्ञा द्यायची असेल तर तेव्हा आपण जे वाक्य तयार करतो त्याच वाक्याला आज्ञार्थी वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. फोर्थ टाइप्स आहे सेंटेन्सचा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मीन्स उद्गारवाचक वाक्य म्हणजे जे वाक्य उत्कट भावना व्यक्त करते त्या वाक्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असे म्हणतात. आपण थोडक्यात बघितले टाइप्स ऑफ सेंटेन्स. There are 4 types: assertive sentence, interrogative sentence, imperative sentence, exclamatory sentence. So one by one in detail study. So first one is exclamatory sentence. सुरुवातीला बघूया आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स.
सो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये आपल्याला एखाद्याची आश्चर्यचकित भावना अशी व्यक्त करायची असेल आपल्याला त्या वाक्यात, तेथे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स यूज केले जातात. सो फर्स्ट वन टाइप्स इज exclamatory sentence. An exclamatory sentence or exclamation is a more coarse version of a declarative sentence. In other words, an exclamatory sentence makes a statement but is also convenient excitement to emotion. An exclamatory sentence ends with a exclamation mark. exclamatory sentence उद्गारार्थक वाक्य म्हणजे त्या वाक्यामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या जातात, त्याला उद्गारार्थक वाक्य म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असे म्हणतात. त्या वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी साईन म्हणजे उद्गारवाचक चिन्ह यूज केले जातात. सो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे आश्चर्यचकित झाल्यावर किंवा एखाद्या अचानक ओढवलेल्या प्रसंगामुळे उत्पन्न झालेली उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याकडून नकळत उद्गार काढला जातो. अशा वाक्यांना त्यात उद्गार असतो त्यांना एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असे म्हणतात. थोडक्यात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय, तर त्या वाक्यामध्ये आपल्या नकळत आपली भावना व्यक्त होती, त्या वाक्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हटले जाते. उद्गारवाचक वाक्याच्या इतर भागातील व्याकरणाशी संबंध असलाच पाहिजे असे नसते, कारण त्या वाक्यानंतर उद्गारवाचक चिन्ह द्यावे लागते. आपले मत मांडताना ही वाक्य वापरतात. इंग्लिशमध्ये अशा प्रकारची वाक्य मुख्यतः दोन प्रकारांनी केली जाते. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आर टू टाइप्स. फर्स्ट, स्टार्ट व्हाट्स and second, start is. So first one types of exclamatory sentence is start in sentence what. व्हाट पासून एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सुरू करताना व्हाटच्या पुढे ए एन, मग विशेषण, त्यापुढे नाम, मग कर्ता आणि शेवटी क्रियापद यूज केले जाते. व्हाट्सपासून आपल्याला एक्सक्लेमेटरी वाक्य बनवायचे असेल तर त्यामध्ये कर्ता, क्रियापद यूज करून त्यानंतर एक्सक्लेमेटरी साईन यूज केले जाते. सेकंड आहे हाऊ. Second types of exclamatory sentence how. So how पासून एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सुरू करताना हाऊच्या पुढे ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब ठेवून त्यापुढे कर्ता आणि क्रियापद ठेवावे. फर्स्ट वन बघितलं आपण, व्हाटने सुरू होणारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. सेकंड आहे हाऊने सुरू होणारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हाऊने सुरू होणारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्ह अँड ॲडवर्ब ठेवून त्याच्या पुढे कर्ता आणि क्रियापद ठेवून नंतर एक्सक्लेमेटरी साईन द्यावं लागते. त्यामध्ये एक्झाम्पल बघूया. हाऊ फॅट यू हॅव ग्रोन. यामध्ये हाऊने वाक्याची सुरुवात केली आहे, त्यानंतर कर्ता आणि क्रियापद नंतर एक्सक्लेमेटरी साईन यूज केला आहे. हाऊपासून एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करताना द्वितीय विभक्ती वापरण्यात येते. ती म्हणजे काय, तर हाऊने सुरुवात करून त्यापुढे विशेषण, त्यानंतर ऑफ ठेवून द्वितीय विभक्ती शब्द म्हणजे मी, हिम, यू, टू यांसारखे वर्ड यूज केले जातात. देन एक्झाम्पल ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. फर्स्ट एक्झाम्पल इज हाऊ वेल सचिन प्लेज. दिस सेंटेन्स यूज. या वाक्यामध्ये हाऊने सुरुवात करून त्यानंतर कर्ता मीन्स सचिन, त्यानंतर वर्ब्स मी प्लेज
आणि त्यानंतर एक्सक्लेमेटरी साईन यूज केला आहे. या वाक्यामध्ये सुरुवातीला हाऊ, नंतर करता, नंतर क्रियापद असे वाक्य तयार केले आहे. त्याचा मराठीत अर्थ होतो हाऊ वेल सचिन प्ले मीन्स वा सचिन काय मस्त खेळतोय. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे व्हाट ए, नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स व्हाट ए हग बिल्डिंग. यामध्ये या सेंटेन्समध्ये व्हाटने वाक्याची सुरुवात केली आहे. तर व्हाट यूज करून नंतर करता आणि क्रियापद नंतर एक्सक्लेमेटरी साईन यूज केलं आहे. यासारखे एक्सक्लेमेटरी साईनचे एक्झाम्पल आहे हाऊने और व्हाटने सुरू होणारे. त्यानंतर नेक्स्ट टाईप बघायचा आपल्याला सेंटेन्सचा असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स ऑल्सो नोन ॲज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असे म्हटले जाते. सो असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. यामध्ये इन असर्टिव्ह सेंटेन्स ही वाक्य निश्चित विधान करतात. त्यांना डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. तर कशाबद्दल तरी काहीतरी सांगणे एवढाच यांचा हेतू असतो. एखादे सामान्य अथवा वैज्ञानिक विधान हे वाक्य करतात. असर्टिव्ह सेंटेन्समध्ये कशाबद्दल काहीतरी सांगणे यासाठी असर्टिव्ह सेंटेन्स यूज केले जातात. दिस एक्झाम्पल ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स दी लायन लिव्ज इन द जंगल्स. यामध्ये या सेंटेन्समध्ये सिंह हा जंगलात राहतो म्हणजे सिंहाविषयी काहीतरी सांगायचे आहे. त्यामुळे त्यामध्ये त्या वाक्याला असर्टिव्ह सेंटेन्स और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असे म्हटले आहे. सेकंड एक्झाम्पल आहे दी अर्थ इन रिव्हॉल्व्स राऊंड द सन. यामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे दर्शवायचे आहे म्हणजे पृथ्वीविषयी काहीतरी सांगायचे आहे म्हणून या वाक्याला असर्टिव्ह सेंटेन्स असे म्हटले आहे. विधानार्थी वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकते. त्यामध्ये प्रश्नार्थक शब्द असतो. आज्ञा व विनंती नसते. कोणतीही आकस्मिक भावना प्रकट केलेली नसते म्हणजे उद्गार असत नाही. दैनंदिन बोलण्यात अशा प्रकारचे अनेक वाक्य आपण वापरतो. सो एक्झाम्पल ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स फर्स्ट वन इज दी काऊ गिव्ज अस मिल्क. यामध्ये गायीविषयी आपल्याला काहीतरी सांगायचे. त्यामध्ये दी काऊ गिव्ज अस मिल्क म्हणजे गाय आपल्याला दूध देते असं यामध्ये दर्शवलं आहे. त्यामुळे हे वाक्य असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह टाईपचे. सेकंड एक्झाम्पल आहे दी बॉय वेंट टू बेड ॲट 9 o'clock. यामध्ये मुलगा 9 वाजता झोपायला गेले. यामध्ये मुलाविषयी काहीतरी सांगायचे आहे म्हणून या वाक्याला असर्टिव्ह सेंटेन्स असे म्हटले आहे. त्यानंतर मेनी एक्झाम्पल आहे यामध्ये. थर्ड एक्झाम्पल ऑल ऑफ अस विल गो फॉर अ मूवीज टुमारो. आपण सगळे उद्या सिनेमाला जाऊ. यामध्ये सिनेमाविषयी काहीतरी दर्शवायचे आहे त्या म्हणून याला असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हटलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सी इज नॉट फिलिंग वेल. यामध्ये सुद्धा असर्टिव्ह सेंटेन्स यूज केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला टाईप्स ऑफ थर्ड सेंटेन्स इंट्रगेटिव्ह सेंटेन्स. थर्ड टाईप्स आहे इंट्रगेटिव्ह सेंटेन्स. त्यामध्ये इंट्रगेटिव्ह सेंटेन्स मीन्स प्रश्नार्थक वाक्य. सो ज्या वाक्यामध्ये आपल्याला एखाद्याला प्रश्न विचारायचा आहे त्या वाक्याला इंट्रगेटिव्ह सेंटेन्स असे म्हटले आहे. सो इंट्रगेटिव्ह सेंटेन्स मीन्स
A interrogative sentence is a type of sentence that asks a question. They are typically marked by inversion of the subject and predicts. That is, the first verb in verb phrase appears before the subject. The sentence always ends with a question mark. थोडक्यात इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्यामध्ये आपल्याला एखाद्याला प्रश्न विचारायचा आहे त्या वाक्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असे म्हटले जाते. दे आर टिपिकली मार्क्ड बाय इन्वर्जन ऑफ द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट्स. दॅट इज द फर्स्ट वर्ब इन वर्ब फ्रेज ॲपियर्स बिफोर द सब्जेक्ट. कर्त्याच्या अगोदर आपल्याला ज्या वाक्यामध्ये क्रियापद यूज केले जाते आणि क्रियापदाच्या अगोदर कर्ता यूज केला जातो त्या वाक्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असे म्हटले आहे. दी सेंटेन्स ऑलवेज एंड विथ ए क्वेश्चन मार्क्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये सेंटेन्सच्या लास्टला क्वेश्चन मार्क साईन यूज केले जाते. थोडक्यात वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह यूज केले जाते. त्या वाक्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असे म्हटले जाते. देन एक्झाम्पल ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. फर्स्ट एक्झाम्पल इज वाय डोंट मेनी पीपल फॉलो ट्रॅफिक रूल्स. यामध्ये वाक्याची सुरुवात वायने म्हणजे प्रश्नार्थक वर्डने सुरू केलेली आहे. त्यानंतर सेंटेन्सच्या शेवटी एक क्वेश्चनचं साईन दिलेलं आहे. त्यामुळे दिस सेंटेन्स इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. थोडक्यात इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय तर प्रश्नार्थक वाक्य. इंग्लिशमध्ये प्रश्न विचारणं खूप सोपं आहे कारण इंग्लिशमध्ये डू, डज, इज, वाज, कॅन, कुड इत्यादीसारखे ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद यूज केले जाते. ऑक्झिलरी वर्ब यूज करून व्हाट, वेन, वेअर, वाय, हाऊ अशा प्रश्नार्थी शब्दापासून इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार करता येते. देन इंटरोगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले जाते. समजा मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी का हा शब्द असेल तर इंग्लिशमध्ये तो वाक्य ऑक्झिलरी वर्ब सुरू करायचं. वाक्याची रचना पुढील प्रमाणे करावी लागते. म्हणजे सुरुवातीला ऑक्झिलरी वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब यांसारखी रचना करून इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार केले जाते. सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे करता ठेवून त्याच्या पुढे क्रियापदाचा काळ त्या वाक्यात अर्थावरून बदलता येतो. त्या वाक्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. मराठी वाक्यात करता जर आय किंवा वी असेल तर साध्या वर्तमान काळात डू हे क्रियापद वापरावे लागते. नेक्स्ट करता जर यू असेल म्हणजे एकवचने असेल आणि अनेकवचने असेल तर त्यामध्ये डू हे क्रियापद यूज केले जाते. नेक्स्ट करता ही, सी, इट, तो, ती, ते असेल तर डज हे क्रियापद. त्यानंतर कर्त्यासोबत यस प्रत्यय लावावा लागतो आणि डज हे क्रियापद यूज केले जाते. अशा प्रकारे आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय ते बघितलं आहे. थर्ड टू टाइप्स आर कंप्लीट्स इन सेंटेन्स. So third point is imperative sentence. So imperative sentence means आज्ञार्थी वाक्य. समजा एखाद्या व्यक्तीला काहीतरी करण्याची सूचना, आज्ञा देणारे वाक्य म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आपल्याला एखाद्याला आज्ञा द्यायची आहे आणि त्या सेंटेन्समध्ये जे वर्ड यूज करून केले जातात त्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स असे म्हटले आहे. नुसते वर्ब वापरून आज्ञार्थी वाक्य तयार करता येत नाही. म्हणजे फक्त एका शब्दाचे इम्परेटिव्ह सेंटेन्स तयार होत नाही तर
कम म्हणजे ये, स्टॉप म्हणजे थांब, लिसन मीन्स एक, राईट मीन्स ली, रीड मीन्स वाच, हेल्प मीन्स मदत कर. यांसारखे नुसते वर्ड यूज करून इम्परेटिव्ह सेंटेन्स तयार होत नाही. तर त्यामध्ये ज्या व्यक्तीला आज्ञा द्यायची असते त्या व्यक्तीला उद्देशून वाक्य तयार करता येते. त्या व्यक्तीसाठी यू हे वापरले जाते. समजा यू गो, यू थिंक, यू राईट असे 2 वर्ड्स यूज करून इम्परेटिव्ह सेंटेन्स तयार केले जाते. थोडक्यात आज्ञा केल्यानंतर तिचं पालन होतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं नसून ऐकणाऱ्याला त्याला वाक्यातून पूर्ण अर्थ समजतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं असतं. त्यामध्ये दिस सेंटेन्स आर इम्परेटिव्ह सेंटेन्स. सो assertive sentence, interrogative sentence, imperative sentence and exclamatory sentence असे 4 टाईप्स आपण बघितले आहे. सो आता एक्झरसाइज बघूया आपण. कन्वर्ट द फॉलोइंग assertive sentence in exclamatory sentence. फर्स्ट एक्झाम्पल आहे इट इज व्हेरी फाईन वेदर टुडे. यामध्ये असरेटिव्ह सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये कन्वर्जन करायचं आहे. त्यामध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये हाऊ किंवा व्हॉट यांसारखे वर्ड यूज करून एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवले जाते. आपण बघितलं आहे. तर या सेंटेन्समध्ये व्हॉट हे वर्ड यूज केलं आहे आणि सेंटेन्स बनवलं आहे व्हॉट ए फाईन वेदर इज बॉडी वेदर इज टुडे अँड लास्ट एक्सक्लेमेटरी साईन. यामध्ये व्हॉट वर्ड यूज करून एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवले आहे आणि लास्टला एक्सक्लेमेटरी साईन दिले आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे इट इज जॉयफुल दॅट ए ओन ए लॉटरी. This sentence is assertive sentence. It convert to exclamatory sentence. हे वाक्य आहे assertive sentence आहे. त्याचं exclamatory sentence बनवायचं आहे. यामध्ये सुद्धा वाटणे सुरुवात केलेली आहे वाक्याची. देन व्हॉट ए जॉयफुल थिंग्स दॅट आय ओन द लॉटरी लास्ट एक्सक्लेमेटरी साईन्स. अशा प्रकारे एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कन्वर्ट असरेटिव्ह सेंटेन्स टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, कन्वर्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स टू इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स यांसारखे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. देन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स युजिंग क्वेश्चन वर्ड्स. एक मोर एक्झाम्पल आपण बघूया. त्यामध्ये फर्स्ट इज व्हॉट इज द मॅटर. दिस सेंटेन्स यूज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. यामध्ये ज्या वाक्याची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने केली जाते त्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे व्हॉट इज मॅटर. यामध्ये वाक्याची सुरुवात वाटणे केलेली आहे आणि लास्टली क्वेश्चन मार्क दिले आहे म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स व्हॉट इज देअर इन द बॉक्स. यामध्ये सेंटेन्सची सुरुवात वाटणे केली आहे लास्टला क्वेश्चन मार्क्स दिले आहे. देअर आर मेनी एक्झाम्पल ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. देन एक्झाम्पल ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. फर्स्ट वन इज ओपन दी डोर. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मीन्स आज्ञार्थ वाक्य. त्या वाक्यामध्ये दुसऱ्याला आज्ञा दिली आहे. त्यामध्ये ओपन दी डोर म्हणजे दुसऱ्यांना आज्ञा दिली आहे दरवाजा उघडा म्हणजे ते वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे आहे. देन सेकंड एक्झाम्पल ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स डू नॉट रीड सो फास्ट. यामध्ये सुद्धा दुसऱ्याला आज्ञा दिली की इतक्या मोठ्याने वाचू नको, इतके फास्ट वाचू नको. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय तर दुसऱ्याला आज्ञा देणे. देन मेनी एक्झाम्पल्स ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. देन एक्झाम्पल ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स.
फर्स्ट इज हाऊ वेल सचिन प्लेज. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय तर उद्गारवाचक वाक्य. यामध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आर टू टाईप्स, हाऊ अँड व्हॉट. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये वाक्याची सुरुवात हाऊने आणि व्हॉटने केली जाते. दिस वन एक्झाम्पल इज हाऊ वेल सचिन प्लेज. या वाक्यामध्ये हाऊने सुरुवात केलेली आहे आणि लास्ट एक्सक्लेमेटरी साईन दिले आहे. देन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय तर उद्गारवाचक वाक्य. यामध्ये एक आपल्याला दुसऱ्याविषयी जी उत्कट भावना आहे ती व्यक्त केली जाते एक्सक्लेमेटरी सेंटेन्समधून. देन सेकंड एक्झाम्पल आहे व्हॉट ए हग बिल्डिंग. यामध्ये वाक्याची सुरुवाती व्हॉटने केली आहे आणि लास्टला एक्सक्लेमेटरी साईन दिला आहे. देअर आर टू टाईप्स ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. फर्स्ट इज हाऊ वर्ड इज स्टार्ट, सेकंड इज व्हॉट वर्ड इज स्टार्ट. So, in this lecture, detailed study types of sentence. यामध्ये आपण वाक्याचे प्रकार हा पॉईंट डिटेलमध्ये स्टडी केला आहे. तर ओव्हरलुक करूया. टाईप्स ऑफ सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स असे वाक्याचे मेन 4 पॉईंट आपण बघितले आहे. डिटेल स्टडी 1 by 1 प्रत्येकाचा 1 by 1 स्टडी केला आहे. सो असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, इम्परेटिव्ह सेंटेन्स मीन्स आज्ञार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मीन्स उद्गारवाचक वाक्य असे 4 टाईप्स आपण बघितले आहे. So today's lecture number 3, start point types of sentence we are studying. Next lecture having start next point types of tense. What is tense? या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स वाक्याचे प्रकार कोणकोणते आहेत ते बघितले. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला टाइप्स ऑफ टेन्स काळाचे प्रकार कोणकोणते आहे ते बघायचे आहे. सो ओव्हरलुक टाइप्स ऑफ टेन्स. पास्ट देअर आर 3 मेन टाइप्स, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, परफेक्ट टेन्स. वाक्या काळाचे 3 प्रकार आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचे आहे. कोणते 3 तर पास्ट टेन्स मीन्स भूतकाळ, फ्युचर टेन्स मीन्स भविष्यकाळ अँड पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स आणि परफेक्ट टेन्स आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. सो टुडेज लेक्चर आर फिनिश.